मनपूर्वक हार्दिक स्वागत सामध्ये ब्राह्मण प्रीमियर लीग मध्ये SBPL सीझन 2 मध्ये. चला वेलकम बॅक. धन्यवाद. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवला आहे, शरीरापासून दूर ठेवला आहे, डाऊन दी लेग. पहिलाच बॉल पंचांना दर्शवला, इट्स अ वाईट बॉल. आणखीन एकदा तास अँगलनं चेंडू जर आपण पाहिला तर बरोबर डिलिव्हर्ड केल्या आहेत आणि पंचांना दर्शवल्या आहेत, इट्स अ वाईट बॉल. आंतरराष्ट्रीय परीक्षेत नियम क्रमांक 22 ते दर्शवत आहेत. दोन धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 2 एप्रिल 2011 कुलशेखर विरुद्ध षटकार लगावड सर महेंद्रसिंग धोनी आणि त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर ते स्वप्न सर सचिन रमेश तेंडुलकर वर्ल्ड कप असेल होण्याचं झालं होतं. आडवा बॅटनं आणखीन एकदा अक्रॉस लाईननं खेळल्यात. डीपमध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहेत. 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. आघाडीला यश आणि त्याच्या साथीनं स्वरूप मैदानाच्या आतमध्ये आहेत. 39 धाबांचा पाठलाग, 39 धाबांचा बचाव. बॅटिंग करत असताना सुरेश जोशी सुपरस्टारनं 39 धावा आणि बॅटच्या आतली कडा, विकेट किपरचा सहारा, फलंदाज पहिला, यश डीप पार्ट्स गॉन. थँक्यू. पहिली सफलता प्राप्त होती आहे. तर टीम जर आपण पाहिलं तर सुरेश जोशी सुपरस्टार या संघाला पहिलं विकेटचं पतन मिळत आहे. तर गोलंदाजी मार्कवरती रोहित पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर पूल करत असताना खेळाडू आहेत वाईड डिश लॉंग ऑनला खेळाडू सरळ आणि साधा सोपा झेल सुटलाय. आता झेल सुटलायत का बाळ सुटलायत बाबा, क्रिकेटच्या पटलावरती आपण सातत्याने म्हणतोय. अगदी स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो तर वेळ नक्की बदलता. वेळ कोणाची बदलणार आहे याची देखील चर्चा रंगणार आहेत. तुर्तास चर्चा रंगणार आहे, चर्चा प्रत्येकाची होणार आहेत. आणि त्याकरिता ही स्पर्धा आपल्या समोर आली आहे. आणखीन एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी आणि मिळत्या विकेटच्या आम्ही फलंदाज आणखी एक विकेटचं पतन गॉन. थँक्यू. 4 धावा पलकावरती आहेत. 2 गडी माघारी परतलेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाचे संघनायक, संघाचा सहरसेनापती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निलेश मैदानाच्या आतमध्ये 39 धावांचा टार्गेट आहेत. 39 धावांचं लक्ष आहेत. क्रिकेटचा पटला आहेत. अशक्यही नाही आहेत आणि शक्य देखील नाही आहेत, कारण कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. अरे हारा वही सो मैदान के अंदर लढा नाही. तुम्हाला लढायचं आहे, लढावर वृत्ती सध्याच्या घडीला प्रयत्नांचा परिश्रम. क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही पहिलं काय केलात यावरती निर्धारित क्रिकेट नाही आहे. तुम्हाला सध्याच्या घडीला काय घडवायचं आहे, नव्यानं काय घडवणार आहात याच्यावरती संपूर्ण प्रेक्षक वर्गांचं सातत्यानं लक्ष आहेत आणि त्यांचं लक्ष वेधलं आहे. अगदी साबवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानानं SBPLचं या क्रिकेटच्या तरारावरती प्रत्येक प्रेक्षक वर्ग अगदी सकाळच्या सत्रापासून जॉईन झाला आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात आणि वेलकम देखील करूयात.
5 धाबा फलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहेत. रोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 धाबांचं टार्गेट आहे. दुसऱ्या बाजूला बचाव आहेत. चला थोडीशी घाई करा प्लीज रोहित. स्वतःच्या बॉलोत्रमध्ये 1.0 संपलाय. रड संख्या जर आपण पाहिलं तर मात्र 5 धाबा फलकावरती आहेत. चला टॉस करणार दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सो आदरणीय निलेश देशमुख यांना विनंती केली आपण हा टॉस करण्यासाठी या. सामवेदी असा कॉल आणि SBPL आलाय. खूप वेळानंतर मी दादांना विनंती केली दोघांना शुभेच्छा द्यायच्या. आपल्याला विनंती आपण मंचावरती स्थानापन्न नेहमीच असतात. निर्णय अच्छा आनंद किंगने टॉस जिंकलाय पण तू निर्णय फिल्डिंग करणार आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी कारण मॅच सुद्धा मैदानात चालू आहे. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकला आनंद किंगने. त्याने सांगितलं आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले 3G वॉरियर्स या संघाला. यानंतरची होणारी मॅच थोड्याच वेळात आपल्या भेटीला येईल. त्या अगोदर मैदानात चालू असलेली मॅच मोठी आहे त्यामुळे सरळ घेऊन जाते समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू वेलकम बॅक. रड संख्या जर आपण पाहिली तर मात्र 6 धाबा फलकावरती आहेत. एक बाजूला सुरेश जोशी सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला कॉर्मॅक्स स्ट्रायकर्स. या दोन संघाच्या दरम्यान कडवी लढत. हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतात. ST रक्षक आहेत थोडेसे फंबल झाले आहेत. थोडेसे विखुरले गेले आहेत आणि चेंडू सरळ मागे निघून चालला आहेत. घोषांकी 17 मध्ये 1 धाबा अर्जित देखील होताना पाहायला मिळते आहेत. रड संख्या 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धाबा फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस मॅच करण्याचा प्रयत्न अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू डीपमध्ये तैनात आहेत. सिपोगावमध्ये जिथे मात्र 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. दुहेरीची सायन रडसंख्या देखील वधारताना पाहायला मिळत आहेत. रडसंख्या जाऊन पोहोचत आहेत 9 धाबा फलकावरती. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. SBPL अगदी सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पॉइंटला खेळाडू तैनात आहेत. जिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहेत. 1 धाबा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या स्ट्रोक पासून वंचित ठेवला आहेत आणि बॅटरच्या बॅटचा फ्लो थोडासा कमी ठेवल्यात कारण चेंडू जर आपण पाहिलं तर मात्र खोलवट टप्प्याचं सातत्यानं पाहायला मिळत आहेत. तन्मय गोलंदाजी मार्कवरती आले आहेत. यावेळेस देखील बॅटच्या आतली कडा फ्लाइंग स्लिप पाहायला मिळाली. स्लिपमध्ये बरोबर ते ट्रॅप विनलं या बॅटर करिता आणि अखेरकार त्या विकेटच्या शोधामध्ये विकेट आली आहेत आणि एक गीत देखील येत विकेटचं पतन गॉन. थँक्यू. अगदी मागच्या मॅचमध्ये चिरागने केलेली ती कामगिरी आणि मागच्या मॅचमध्ये त्याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे ती वाखडण्याजोगी त्याची कामगिरी राहिली आहे. या मॅचला थोडासा स्ट्रगल करत असताना बरोबर फ्लाइंग स्लिप लावली त्याच्याकरिता आणि बॅटच्या आतलीकडे ST रक्षक थोडेसे बेड झाले आहेत परंतु फ्लाइंग स्लिप जर आपण पाहिलं तर स्लिपला बरोबर काच टिपला आहेत आणि चिरागला माघारी परतला आहे. चिराग मैदानाच्या आतमध्ये दाखल. दिशांतला माघारी परतवण्यात यशस्वी ठरल्यात. पॉइंटला खेळाडू तैनात आहेत. थोडीशी घाई करतायत. स्ट्राईक हवी आहेत चिरागला आणि त्या अनुषंगानं 1 धाव अर्जित झाली आहेत. 2.0 संपला आहेत. रडसंख्या आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते आहेत
11 धाबा आहेत निल्सन आकडा पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 28 धाबा आहेत. थँक्यू डी से मास्तर. चला तन्मय तिसऱ्या स्पेलमध्ये 12 मध्ये 28 आहेत. तन्मय पाटील फुलर लेन अगदी एक्स्ट्रा कव्हरला काढू तैनात आहेत. एक धाव मार्जित झाले आहेत. मुश्किल मुसीबत तमाम है इस खेल में, अगर बुलंद हौसला तो हर मुमकिन मुकाम है इस खेल में. अजून बरंच काय बाकी आहेत कारण तुमच्या नमस्काराशिवाय चमत्काराशिवाय नमस्कार नाही आहेत आणि पराक्रमाशिवाय पोवाडा येणार नाही आहेत. आता पराक्रम तुम्हाला घडवायचा आहे. पराक्रमातील तो योद्धा स्मॅच करत असताना अगदी पॉइंटला खेळाडू नाही आहेत आणि बॉल निघून चालला आहेत. घोषांकी सत्र आहेत. घोषांकी सत्र जिथे मात्र एक धाव अर्जित होतीये तर एक धाव मिळते आणि एकेरीच्या साईड रेड संख्या 13 धावा फलकावरती वधारल्या जात आहेत. चल अंपास 4 आहे का? यस क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला जिथे मात्र
मोरे सर पंचांनी दिला त्या यापासून भगव्याच्या या साईडला पासून उद्या शेवट पण यस मॅचला सुरुवात करायची एकदा इक्वेशन अजित 6-26 पाहिजेत 10-26 ओके 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे सगळ्यांच्या माहितीसाठी. तेरा धावा फलकावरती आहेत. आता येणारे 10 चेंडू आणि 26 आहेत. 10-26 इक्वेशन आहे मॅचला सुरुवात करायची आहे. सगळ्यांच्या माहितीसाठी ऑफस्टमचा जो ऑरेंज कपडा आहे भगव्या कपड्यापर्यंतच चौकार आहे त्याच्या पुढे एकच रन असणार आहे. सगळ्यांनी त्या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. पंचांनी सर्वांना याची कल्पना दिलेली आहे. कुशन पर्यंत की ऑरेंज कपडा आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न अगदी मिड ऑफचा खेळाडू प्रचंड वेगाने आलात आणि ऑन साईडला लेग साईडला तो जो झेंडा लावलेला आहे त्या झेंड्याच्या आतल्या बाजूला आला तर चौकार झेंड्याच्या पलीकडे गेला तर सिंगल. सगळ्यांनी याची नोंद घ्यायची. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. रन्स 14 धावा फलकावरती आहेत. चला समोरून सर्वांना बाजूला व्हा प्लीज. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न अगदी पॉईंटला खेळाडू आहे तैनात. दुसऱ्या धावेसाठी पलट आहेत. 2 धाबांची अतंगा मैदानाच्या आतमध्ये जीवाची आकांक्षा होताना पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानं 2 धाबा परिवर्तित केल्या जातात 2 धाबा अधोरेखित केल्या जातात. रणसंख्येमध्ये तितकाच वाढ होताना पाहायला मिळतात. 16 रन्स 16 धावा फलकावरती आहेत. चला खेळाडूंना विनंती करतोय डगआउट्समध्ये खेळाडू कक्ष आहेत आपल्याकरिता प्लीज मागे या. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न बादशाह रनरमध्ये आलात. चेंडूला दिली हवा आणि षटकार खेचून खेळ सुरू झालाय ना बा. सिक्सर. आता षटकार आलाय. रणसंख्येला देखील आकार आलाय. धावा सपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती रणसंख्या 22 22 धावा फलकावरती आहेत. 2.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहेत. आता येणारे 7 चेंडू आहेत 17 धाबा आहेत. 7 मध्ये बनवायच्या 17 आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर SBPLचा हा क्रिकेटचा थरार साऊ दिलायत पंच बाळतायत. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 दर्शवतात. अंपस रिव्ह्यू आहे का? येस वाईट शिकले जाईल. गोलंदाजानं अगदी समोरच्या टीमनं अंपसला चॅलेंज केले गेले आहेत. TV अंपस डेबियन योग्य चेंडू आहेत. योग्य डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये 3.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. रणसंख्या 22 धाबा 22. आता येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 17 धाबा आहेत. इक्वेशन समीकरण आपल्या समोर आहेत. येणारे 6 चेंडू आणि 17 धाबा आहेत. 6 डिलिव्हरी 17 रन्स. चला 6 मध्ये बनवायचे आहेत 17 आणि 17-12 म्हटल्यानंतर क्रिकेटच्या पटलावरती एक प्रतिस्पर्धी संघाला आणि त्यात बॅटिंग करणारा खतरा आम्ही नेहमीच पाहिला आहे. आता येणारे 6 आणि विजयाकरिता 17 रन्स 6 डिलिव्हरी. स्लॉगरमध्ये विकीला प्राचारण केले गेले आहेत. विकेट टेकर गोलंदाज म्हणून विकीकडे पाहिले आहेत. आता येणारे 6 बॉल 17 धाबा आहेत. समोर बॅटिंग करताना आपल्याला चिराग पाहायला मिळत आहेत.
आणि त्याच्या साथीनं निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. एक बाजूला संघाचे तारढार संघनायक सहर सेनापती मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि त्याला साथ देत आहेत चिराग. निलेश 8 चेंडू फेस करत असताना 14 या अंकांवरती खेळतात. बघा सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्रीलाईनच्या पडद्याच्या बाहेर या. जे कोणी बाउंड्रीलाईनच्या पडद्याच्या आतमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आपण बाहेर यायचंय. चिराग स्मॅश करण्याचा प्रयत्न बादच्या आतली कडा पाहायला मिळाले. यष्टीरक्षक थोडेसे ते थांबवतोय अजित. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे जे बाउंड्रीलाईनच्या पडद्याच्या आतमध्ये आहेत त्या सगळ्यांनी बाहेर यायचं आहे. 3G वॉरियर्स आपण पडद्याच्या आतमध्ये उभे आहेत सगळे बाउंड्रीलाईन जवळ. प्लीज बाहेर या. तुमच्या पुढे बघा अजून आहेत त्या सगळ्यांना बाहेर घ्यायचे. जे बसलेले आहेत त्यांनी सुद्धा बाहेर यायचंय. जे जे आतमध्ये बसले आहेत लवकरात लवकर तिथून उठायचं आहे. डगआउट समोर जे आहेत त्यांनी डगआउटमध्ये जाऊन बसायचं आहे. डगआउटच्या बाहेर जेवढे दर्शक आहेत खेळाडू आहेत तुमच्यासाठी डगआउट बनवण्यात आलंय. तुम्ही जवळ थांबू नका. बाउंड्री लाईन पासून किमान 5-10 फूट लांब थांबायचंय. सगळ्यांसाठी विशेष सूचना आहे. SBPL सीझन 2 ओ टू कॉमेंट्री बॉक्स. स्मॅच करण्याचा प्रयत्न पॉईंटला खाडू तैनात आहे. सुपर कवमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले आहेत. 2 दबा अर्जित होताना पहिल्या मिळाल्या. दुहेरीच्या साईड रणसंख्या थोडीशी वाधारली जाते. आकार येतोय उकार येत आहेत. 25 धाबा पलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारे 4 चेंडू आहेत आणि 14 धाबा आहेत. 4 मध्ये बनवायचे 14 हे इक्वेशन हे समीकरण आपल्या समोर आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शेवटच्या स्पेलमध्ये विकी आणि समोर संघाचा तारडार संघाचे सहर सेनापती अर्थात संघनायक निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 4 मध्ये 14 आहेत. आणखीन एकदा स्मॅच करण्याचा प्रयत्न अप्परकट करण्याचा प्रयत्न. पॉईंटला खेळाडू आहेत परंतु घोषांकी 17 जिथे मात्र 1 धाब अर्जित होती आणि एकेरीच्या साईड रणसंख्या थोडीशी वाधारली जाते. तर 26 धाबा फलकावरती आहेत. आता येणारे 3 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 13 धाबा आहेत. 3 मध्ये बनवायच्या 13. संघर्ष सुरू आहेत. एक बाजूला कॉर्मॅक स्ट्रायकर्स आणि त्याच्या अगेन्स्ट त्याच्या साथीनं सुरेश जोशी सुपरस्टार. या 2 संघाच्या दरम्यान ही कडवी लढत आहे. द्वंद्व आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहे. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो थोडासा ओपन करायचा होता. बॅटचा चेहरा थोडासा खोलायचा होता परंतु बॉल जर आपण पाहिलं तर बरोबर संबंध डिलिव्हरी पाहायला मिळाली. अवघ्या आणि अवघी 1 धाव मिळते आहे. 1 धावेनं स्कोर कार्ड हलता होत आहे. तर 27 येणारे 2 चेंडू आहेत आणि 12 धाबा आहेत. 2 फटके या मॅचच्या आबा काढणारे असतील. एक बाजूला संघ सुरू आहेत. एक बाजूला संघर्ष सुरू आहेत. सुरेश जोशी सुपरस्टार्स आणि दुसऱ्या बाजूला कॉर्मॅक स्ट्रायकर्स. आणि मैदानामध्ये कोणी जाणार नाही आहेत. मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय मैदानावरती कोणीही जिंकू द्यात. आतमध्ये जायचं नाही आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डाऊन डे अगदी आडवा पाट स्क्वेअर लेगच्या वरतून खेळण्याचा मानस धाडस. अपयशाची धाप पाठीवरती पाहायला मिळत आहे निलेशच्या आणि माघारा परतावा लागत आहेत. विकेटचं पतन देखील होताना पाहायला मिळत आहेत. निलेश डिपाट्स. चला सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता येणारा 1 चेंडू आहेत आणि 12 धावा आहेत. 1 चेंडूमध्ये बनवायच्यात 12. औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील सरळ एस्टँडवरती
स्टँडवरती आढळला आहेत आणि पंचांचं बोट हवेमध्ये देखील येताना पाहायला मिळत आहेत. आणि यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केला आहे. तर सामना फिनिश, सामना जिंकला टीम कॉर्नर पॅक स्ट्रायकर्स या चला आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव. चला रोहित नाईक या आणि सुरेश जोशी सुपरस्टार सामना जिंकला आहेत. आणि चला यानंतर होणारा मॅच लगेच आपण मैदानाचा जो सत्र निवडलाय तो सत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. तर मॅचचा हिरो रोहित नाईक या आपण रोहित नाईक. अच्छा श्लोकला ती त्यानं द प्लेअर ऑफ द मॅच ते डेडिकेट श्लोकला केलं आहेत. चला श्लोकला आपण गौरवित करणार आहोत. चला रोहित नाईक या आपण सामनाऱ्याचा खिताब दिला जाईल. रोहित नाईकने सांगितलं की श्लोकला हा सामनाऱ्याचा खिताब द्यायचा आहे. मंचावरील उपस्थित संतोष बंधू कुठे आहेत?